काळजाचा विकास होण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे. पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनात आयोजित परिसंवादात निघाला सूर. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्वाचा पाया शाळेतच रचला जातो. शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार, मूल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण होय. आजकाल क्लासेसची संस्कृती आहे. क्लासेसमध्ये नॉलेज मिळते, त्या नॉलेजद्वारे आमच्या मेंदूचा विकास होतो. पण खऱ्या अर्थाने काळजाचा विकास करायचा असेल तर शाळेत, कॉलेजला जायला पाहिजे, असा सूर पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनातील परिसंवादात निघाला. रानकवी नाधो महानो साहित्य नगरीत आयोजित संमेलनात शिक्षक साहित्याचा विद्यार्थी अध्ययनावर प्रभाव या विषयावर परिसंवाद झाले. यात मेघना गोरे, अनिल देशमुख, संजय कुलकर्णी, शेख शब्बीर, डॉक्टर शिवानंद भानुसे, डॉक्टर विनोद सिनकर यांनी सहभाग नोंदविला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संजय गायकवाड होते. पूर्वी खेळण्यात कविता होत्या, साहित्यातून संस्कार रुजवले जायची. सध्याची परिस्थिती बदलली आहे. आता संस्कृती लोप पावत चालली आहे. आमचा विद्यार्थी मोठा झाला पाहिजे ही शिक्षकांची जिद्द असायला हवी. मुलांच्या मनाचा विकास अगोदर करायला हवा. ज्ञान नंतरची गोष्ट आहे. शिक्षकाचा अध्ययन अध्यापन पद्धती. शिक्षक पुस्तकातील शिकवतात, मात्र पुस्तकाच्या बाहेरच देखील शिकवायला हवे. अशा शिकवण्याच्या विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते. मुलांना व्यक्त व्हायला शिकवा, त्यामुळे आत्महत्यासारखे घटना घडणार नाहीत. प्रत्येक शिक्षक हा साहित्यिक असतो, फक्त कधी व्यक्त होत नाहीत. विद्यार्थ्यांची प्रगती करायची असेल तर त्यांना साहित्याबद्दल गोडी निर्माण करायला हवी, असा सूर या परिसंवादातून निघाला.